सर्वांनी की केवढी मोठी मोठी वांगी आहेत ती. ग काटे लागतात कुठे कुठे आहेत बघा. बघू शकता तुम्ही आमचे टोमॅटो किती लागले. आमचे नाही म्हणजे आज झाडावरचे. नमस्कार मित्रांनो, तर तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहे तर आमच्या आईबाबांनी केलेली ही सर्व भाज्या, वांगी, मिरची आणि टोमॅटो तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे किती किती काय काय आहे ते. चला तर आपण काढूया. इकडे बघू शकता तुम्ही, बघा सर्वांनी की केवढी मोठी मोठी वांगी आहेत ती. ही वांग्याची गावठी भाजी एकदम छान लागते. तुम्ही कधी खाल्ल्या आहेत का? आणि इकडे मोठे मोठे मिरच्या लागलेल्या आहेत. सोन्या बघू शकता केवढ्या मिरच्या आहेत त्या. जास्त काढणार नाही, थोड्याच काढणार आहे. बस कोणीतरी पाडलंय इकडे मिरची. इकडे छोट्या मिरच्या आहेत, याला लवंगी मिरच्या बोलतात. तर बघू शकता किती लागलंय ते वांगी. इकडे आमच्याकडे भरपूर आहेत. इकडे बघा किती मोठं वांग आहे ते. आता मी काढत नाही, ते तयार नाही झालंय. इकडे पालेभाजी आहे ती आपणच रुजलेली आहे. आणि आपण आता बघायला जाणार आहोत टोमॅटो. तर हे बघू शकता केवढं वांग आहे ते. पहिलंच वांग बियाण्याला ठेवलं आहे. तर हे सुकल्यावर बिया काढून नंतर त्या परत पेरल्या जातात आणि मग त्याची परत झाडं होतात, परत याच्यावर वांगे येतात. तर हे एक वांग बघू शकता, हा वांग्याचा दुसरा प्रकार आहे. आणि तिथे पण थोडेसे टोमॅटो लागलेले आहेत बघा, 3 आहेत. इकडे आमच्या टोमॅटोची लागवड बघा किती आहे. बघू शकता तुम्ही आमचे टोमॅटो किती लागले. आमचे नाही म्हणजे आज झाडावर थोडे हे लावतो. टोमॅटो काढणार आहे, पिके आहे म्हणजे जास्त नाही, थोडे काय सांगितले कारण काल एवढे टोपली भरून काढून ठेवले. कुठे आहेत बघा. इकडे बघू शकता किती आहेत ते. हे बघा खूप टोमॅटो लागलेत. आमच्या आई बाबांची मेहनत आहे खूप सारी. इकडे भोपळा मिरची पण आहे. इकडे हे बघा, इकडे भोपळा मिरची लागल्या. इकडे पण आहेत. इकडे सगळीकडे थोडी छोटी भोपळा मिरची लागले. ते आता काढत नाहीत. इकडे हा वांग्याचा तिसरा प्रकार आहे. बघू काटा लागला. इकडे वांग्याचा तिसरा प्रकार आहे, बघू शकता. काढत नाही, तो फक्त तुम्हाला दाखवते. गावठी वांगी चवीला खूप छान लागतात. काटे लागतात. आणि टोमॅटो नाही, आमची भाषा काय ती आमची भाषा बोलते. इकडं बघा इकडं बघा आमची भाषा. इकडं बघा, इकडे 2 टोमॅटो लागलात. इकडे 2 आहेत. इकडे घडाने टोमॅटो लागले. त्यातला एक चुकून हातात बघा किती 3 आहे. त्यातला हा थोडा पिकायला आलाय, तो काढते मी. तर एवढीशीच भाजी आम्ही काढलेली आहेत. अजून खूप सारे आहेत पण ते अजून पिकले नाहीत, कच्चे आहेत. तर ते नंतर काढतील. आम्ही उद्या जाणार मुंबईला. बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.